पर्युषण काळात 9 दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याच्या मागणीस उच्च न्यायालयाने नकार दिला। याचिकाकर्त्यांना अशी मागणी करण्याचा कायदेशीर अधिकार आहे का, कोर्टाने फटकारलं। मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, 7ही धरणातील पाणीसाठा 95%वर। माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात गैरव्यवहार केल्याच्या आरोपांची लोकायुक्तांसमोर चौकशी। आज होणार या प्रकरणी दुसरी ऑनलाईन सुनावणी। जुन्या नाशिक परिसरात इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकलेले 7 जण किरकोळ जखमी। अमित शहांनी लोकसभेत 130वे घटना दुरुस्ती विधेयक मांडलं। 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून लोकसभेत मात्र गदारोळ। काँग्रेस, एमआयएम आणि सपाचा विधेयकाला कडाडून विरोध। 130वे घटना दुरुस्ती विधेयकावर सामनातून टीका। हा कायदा जाळा म्हणत शहा कोणत्या नैतिकतेच्या गप्पा मारत आहेत, सामनातून सवाल उपस्थित। रस्त्यांवर खड्डे असतील तर तिथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकडून टोल वसुली करू नका, सुप्रीम कोर्टाचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दणका।